नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7. तर एक नजर आजच्या विशेष बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत दाखल होणार आहे. वांद्रे ते अणुशक्ती नगर पर्यंत ही यात्रा निघणार असून या यात्रेनिमित्त वांद्रे पूर्व येथे जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या निमित्त वांद्रे पूर्वेचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राजकीय लाभासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने रक्षाबंधनाचे मुहूर्त साधत भाजप आणि शिंदे गटात प्रचारासाठी चढाओढ लागली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप शिंदे गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून फलकबाजी आणि अन्य माध्यमांतूनही योजनेचे जोरदार प्रचार करण्यात येत आहेत. सासरच्या त्रासामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली या भागात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंदक पोलिसांनी सासू सासऱ्यांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आता एक आनंदाची बातमी आहे. 2 महिन्यांनंतर ग्राहकांना दिलासा मिळणारी बातमी आहे. नाश्त्यासह जेवणात देखील टोमॅटो पुन्हा येणार असून गेल्या 2 महिन्यांपासून टोमॅटोचा भाव वाढल्याने ग्राहकांनी खरेदी कमी केलेली. तर आता टोमॅटोच्या किमतीत या अर्ध्यावर आल्यात. तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.